अमरावती जिल्ह्यात वाळू डंपर वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे। वाळू वाहतूकदारांनी आपल्या उपजीविकेचा प्रश्न मांडत डंपर वाहतुकीसाठी तातडीने मार्ग काढण्यात यावा यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे। वाहतूकदारांचा आरोप आहे की पोलिसांच्या सतत कारवाईमुळे वाळू वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। यापूर्वी महाराष्ट्रात वाळू लिलाव सुरू होण्याआधी मध्य प्रदेशातून वाळू वाहतूक सुरू होती, मात्र आता कारवाईमुळे डंपर रस्त्यावर उतरू शकत नाहीत। या प्रश्नासंदर्भात यापूर्वीही पालकमंत्र्यांच्या दरबारात निवेदन देण्यात आले, परंतु वारंवार प्रयत्न करूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे। दरम्यान मोजरी येथील प्रफुल्ल बाराई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। माझे अधिकाऱ्यांशी सेटिंग आहे असे सांगत पैशांची मागणी केल्याचा आरोप वाहतूकदारांनी उघडपणे केला आहे। वाळू वाहतुकीसाठी तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा सर्व डंपर एका ठिकाणी उभे करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वाहतूकदारांनी दिला आहे। अमरावतीत वाळू वाहतुकीचा हा प्रश्न सुटणार की आणखी चिघळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सचिन ज्ञानेश्वरराव बोपले, आम्ही हे जे काही इथं सर्व लोक एकत्रित झालेलो आहोत, हे सर्व वाळू वाहतूकदार आहेत। आम्ही सर्व ट्रान्सपोर्टर लोक आहोत। आमच्याकडे वाळू वाहतुकीसाठी डंपर गाड्या आहेत, ज्या गिट्टीवर किंवा फक्त रेतीवर चालवल्या जातात। जर रेतीच बंद असली, रेती वाहतूकच बंद असली, तर गिट्टी तरी कुठून चालणार आहे। आमच्या सर्व गाड्या जवळपास 3-4 महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन राहिलो आहे वारंवार। याच्या आधी महाराष्ट्रातले वाळू घाट लिलाव होण्याच्या आधी मध्य प्रदेशातून वाहतूक सुरू होती, 0 रॉयल्टी बंद करण्यात आली। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील वाळू घाटातून वाळू वाहतूक करत आहोत आम्ही, पण आम्हाला बऱ्याचशा अडचणी होत आहे प्रशासनाकडनं, म्हणजे महसूल आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडनं सक्तीच्या ज्या कारवाया होऊन राहिलेल्या आहेत, याच्यामुळं आमच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत। मागच्या पंधरवाड्यात जे आपल्या अमरावतीला जनता दरबार झाला होता, तर मंत्री महोदयांकडे एका व्यक्तीनं खोटी तक्रार केली। जवळपास अमरावतीतल्या 450 डंपर हे मध्य प्रदेशातून वाहतूक सुरू आहे असं खोटं सांगण्यात आलं साहेबांना। अमरावती जिल्ह्यात 125च्या वरती गाड्या नाही आहेत। समोरच्या व्यक्तीनं 450 डंपर सांगितले आणि मध्य प्रदेशातून वाहतूक करायला एकच मार्ग आहे, वरुड मोर्शी रोडनं। तिथे 2-2 टोल नाके लागलेले आहे। प्रत्येक टोल नाक्यावर आपण CCTV फुटेज पाहू शकतो का दिवसभरात किती गाड्याची वाहतूक होते। आणि संबंधित व्यक्ती आम्हालाच असं म्हणते की तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचं सर्व व्यवस्थित करून देतो, मी सर्व अधिकाऱ्यांचं मॅनेजमेंट करतो, मी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देतो, सर्व अधिकाऱ्यांच्या मी बदल्या करू शकतो, मी साहेबांच्या जवळचा आहे। कोण आहे नेमकं? प्रफुल्ल बाराई म्हणून आहे। त्याने ही साहेबांकडे तक्रार केली होती। कुठचा आहे? मोजरीचा आहे, सध्या अमरावतीला राहायला आहे। अमरावतीला साहेबांकडे काय मागणी होती? आमच्या सर्वांच्या गाड्या वाहतुकीसाठी आम्हाला योग्य तो मार्ग काढून द्यावा मंत्री महोदयांनी, कारण आमच्यावर सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। तुमच्याकडे EMI थकीत आहे? काही EMI थकीत आहे, सर्वांचे EMI थकीत आहे। हे सर्व हे रोजगार हे वाळूच्या व्यवसायात आलेले आहेत। आता तुम्हाला इथं न्याय नाही भेटला तर पुढचं काय? आम्ही आता आंदोलन करणार। आम्हाला आमचे सर्व डंपर कुठेतरी नेऊन उभे करून द्यावं लागेल, कारण आम्ही आता आमच्या EMI सुद्धा भरू शकत नाही। आम्ही जवळपास 1 वर्ष झाला आहे जिल्हाधिकारी साहेबांकडे, खनिकर्म अधिकाऱ्यांकडे चक्रा मारून राहिलेलो आहे। मागणी करते तो समोरचा व्यक्ती पैशाची डिमांड करून राहिला आहे। आम्हाला पैसे द्या म्हणते, तुम्ही तुमच्या सर्व गाड्या व्यवस्थित आम्ही चालू करून देतो। आम्हाला अधिकारी किंवा कोणालाही पैसे द्यायचे नाही आहेत। आम्हाला फक्त योग्य तो मार्ग काढून द्यावा मंत्री महोदयांनी, बस। धन्यवाद।